आम्ही मोठ्या प्रमाणावरती लष्करी आळी ह्या प्लॉटवरती येऊ दिली। 100% लष्करी आळी ह्या प्लॉटवरती आली आहे। ती काय करते तर ती टोटल ह्याच्यामधला पोग्यामधला सगळा अंश खाते आणि त्याचं रूपांतर या भुसकटामध्ये या टाईपच्या भुसकट त्याचं तयार होतं। ह्याच्यासाठी तुम्ही खूप मोठी केमिकल्स ह्यासाठी वापरता आणि त्या केमिकलचा अंश 42 ते 45 दिवस या मक्यामध्ये राहतो। ती गाईच्या पोटात जातं। गाई त्याच्यापासून जे दूध आपल्याला देते, जे रक्तापासून तिचे जे दूध बनतं त्या रक्तामध्ये ह्याचा अंश जातो या केमिकलचा आणि अंश गेल्यामुळे तेच दुधात येतं। दुधातून आपल्या पोरा बाळांच्या पोटात जातं। नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मी विश्वजित वाबळे, मी फाउंडर आहे VVWG होमिओ ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा, जो की स्टार्टअपचा खूप मोठा विषय जे ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणतो आपण त्याच्यामध्ये आहे। जिथे तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय हे मकेचं पीक आहे। मका ही आपण नुसत्याच माणसांसाठी ते वापरत नाही तर जनावरांसाठी सगळ्यात मोठा चारा म्हणून आपण जे काही पीक वापरतो ती मका। आणि मकेवरती आता सध्याच्या कंडिशनला जो मोठा आजार येतो तो आहे लष्करी आळी। तुम्ही जर शांत चित्ताने जर बघितलं तर हे जे कटिंग्स आहेत हे लष्करी आळीचे आहेत। आपण तुम्हाला प्रयोग म्हणून इथं आम्ही मोठ्या प्रमाणावरती लष्करी आळी ह्या प्लॉटवरती येऊ दिली। 100% लष्करी आळी ह्या प्लॉटवरती आली आहे। ती काय करते तर इथं तुम्हाला दिसेल की ती काय करते तर ती टोटल ह्याच्यामधला पोग्यामधला सगळा अंश खाते आणि त्याचं रूपांतर या भुसकटामध्ये या टाईपच्या भुसकट त्याचं तयार होतं। आता तुम्ही म्हणाल तर हे कशासाठी दाखवताय आम्हाला? ह्याचं कारण असं की ह्याच्यासाठी तुम्ही खूप मोठी केमिकल्स ह्यासाठी वापरता आणि त्या केमिकलचा अंश 42 ते 45 दिवस या मक्यामध्ये राहतो। ती गाईच्या पोटात जातं। गाई त्याच्यापासून जे दूध आपल्याला देते, जे रक्तापासून तिचे जे दूध बनतं त्या रक्तामध्ये ह्याचा अंश जातो या केमिकलचा आणि अंश गेल्यामुळे तेच दुधात येतं। दुधातून आपल्या पोरा बाळांच्या पोटात जातं आणि कॅन्सरचं जे काही कॉज आहेत किंवा जे काही क्रोनिकल डिसीज म्हणतो आपण, कॅन्सर हा त्यातला एक प्रकार झाला, पण खूप असे आजार आहेत त्याच्या आजारामध्ये हा खूप मोठं काम करतं। हे जे काही केमिकल आपण वापरतो ते आपल्याला करायचं आहे काय? सोपं आहे। आपल्याला 2 वेळा फक्त ह्याच्यामधला जो लष्करी आळीचा कंटेंट आहे तो कमी करण्यासाठी किंवा तो वाचवण्यासाठी किंवा तो टाळण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये होमिओपॅथीचा वापर करायचा आहे। होमिओपॅथी औषध आहे आपलं, वर्मिसाइड म्हणून आपण एक औषध असतं। ह्याच्यामध्ये आपण 3 औषधं बेसिकली वापरतो। हे 4 स्पेलमध्ये होतं। जर बघितलं तुम्ही तर ह्याच्यामध्ये तुम्हाला खालचं रूट झोन आहे, त्यानंतर लष्करी आळी आपल्याला थांबवायची आहे आणि त्यानंतर त्याची ग्रोथ करायची। ग्रोथ बघितली तर 8 ते 10 फुटापर्यंत आता ह्याची ग्रोथ आहे। त्यानंतर ह्याची स्टेम साईज बघितली तर स्टेम साईज परफेक्ट आहे। ह्याची जे कणसाची साईज बघितली तर हा सिंगल वान आहे की ज्याला सिंगलच कणीस येतं या टाईपच्या याला। तर या कणसाची साईज बघितली तर कणसाची साईज पण तुम्हाला ह्याच्यामध्ये परफेक्ट प्रमाणात दिसून येते। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की लष्करी आळी आणि ती कंट्रोल करण्यासाठी आपण वर्मिसाइड नावाचं आपलं होमिओपॅथीमध्ये एक औषध आहे, तर ते वर्मिसाइड जर वापरलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतील। आपण निरोगी दूध आपल्या मुलांना, तसंच आपण जे काही ज्या लोकांना आपण दूध देतो किंवा ज्या डेअऱ्यांना दूध देतो त्यांच्यासाठी ते वरदान ठरणार आहे। तर कृपा करून माझी सगळ्या शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की मकेसारखे जे गायींना आपण जे काही चारे खायला घालतो, मुरघास करतो, त्या सिस्टममध्ये केमिकलची मका किंवा केमिकलचं कुठलंही अंश न जाता आपण जास्त प्रमाणात, चांगल्या प्रमाणात व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, पानाची साईज आणि जेवढा काही चांगला मुरघास कमी खर्चामध्ये आपण कमी करू शकतो त्यासाठी हे मकेचं पीक आहे। अपेक्षा आहे माझी सगळ्यांकडून, शेतकरी बांधवांकडून किंवा ज्या माता भगिनी ह्या आपल्याला दुधामध्ये जास्त काम करतात गायींसाठी याच्यासाठी, तर त्यांनी कृपा करून वर्मिसाइड्स जे आहेत, जे काही केमिकल बेस आहेत ते खूप कमी प्रमाणात, म्हणजे नाही वापरले तरी चालतील, तर ते वापरून आपण लष्करी आळीसाठी आणि कुठल्याही बाकीच्या आळ्यांसाठी किंवा बाकीच्या आजारांसाठी या ह्याच्यावरती होमिओपॅथीचा वापर करू शकतो। तर सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी छोट्या प्रमाणात करावं। 10-20 गुंठे या छोट्या प्रमाणात जरी तुम्ही त्याला प्लॉट म्हणून जरी केलं आणि त्याचं तुम्हाला जर यील्ड चांगलं आलं तर तुम्ही ते पुढं मोठ्या प्रमाणात वापरावं अशी मी सगळ्या शेतकरी बांधवांना नम्र विनंती करतो। हे औषध तुम्हाला बऱ्यापैकी सगळीकडे इथून पुढे मिळतील, पण सध्या तरी कृषी विज्ञान केंद्र बारामती इथं ते औषध अवेलेबल आहेत। माझ्या कंपनीतून पण तुम्हाला त्या औषधाचं कुरिअर हे एंडपर्यंत, म्हणजे तुमच्या अगदी कुठलंही गाव असेल जिथं कुरिअर येतं तिथपर्यंत ते होऊ शकतं। सगळ्यात महत्त्वाचं दुसरं अजून एक सांगायचं तर जे मित्रकिडी जे आहेत याच्यावरती तुम्हाला भरपूर मित्रकिडी सकाळच्या सेशनमध्ये किंवा संध्याकाळी ते दिसतात, कारण दुपारी उन्हामुळे त्या पाठीमागे जाऊन, पानाच्या मागे जाऊन लपतात। तर ह्याचंही प्रमाण हे तुम्हाला जास्त दिसेल, म्हणजे तो एक आनंदाचा भाग आमच्या दृष्टीने। धन्यवाद।